आहात आणि कशा संदर्भात हा आंदोलन तुम्ही करतात? राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार साहेब आणि महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आम्ही सगळे एकत्र आलो आणि आपण जो जनसुरक्षा विधेयक कायदा त्यांनी 2024 मध्ये तिथं लागू केलाय त्याचा आपण इथं निषेध करायला आपण सगळे जमलोय. तो कायदा तेव्हा त्यांनी तिथं लागू केला खरा, त्यांनी तिथं नक्षलवादीचा बहाणा दाखवून तो कायदा तिथं लागू केला. पण आता जे कोण ह्या सरकारच्या विरोधात बोलतील किंवा जे कोण आपले विरोधक आहेत त्यांना ते तिथं अटक करतील. जे कोण पत्रकार असतील किंवा दुसरे जी लोक जे सरकारच्या विरोधात जे बोलतात त्यांना सरळ ते तुरुंगात तिथं टाकू शकतात. आणि ह्याच्या आधी पण आपल्याकडे अनेक वेगळे कायदे होते जे खरे जे सिरियस क्रिमिनल्स असतात त्यांच्यासाठी. मग UAPA कायदा असेल किंवा मोका असेल. आणि त्याच्यामुळे एक नवीन कायदा आणायची खरं तर गरज नव्हती. त्यांनी बहाणा तो नक्षलवादींचा दाखवलाय. पण जो कोण ह्या सरकारच्या विरोधात बोलेल त्यांना सरळ ते आतमध्ये तुरुंगात टाकतात. जर एखाद्या संघटनेला त्यांनी तिथं ब्लॅकलिस्ट केलं तर तुम्ही त्या संघटनेचा जर मेंबर असाल तरी तुम्हाला आतमध्ये ते टाकू शकतात. लाखो रुपयांची फाईन ते तिथं तुम्हाला पेनल्टी लावू शकतात. आणि ह्या कायद्याच्या विरोधात आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस, आपले मित्रपक्ष काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष आपण आज 10 सप्टेंबर आणि परत 2 ऑक्टोबरला महाराष्ट्रभर आपण आंदोलन करतोय आणि या कायद्याचा आपण निषेध करतोय. तसंच आपण आज बारामतीमध्ये सुद्धा या कायद्याचा निषेध केलाय. हा निषेध करून तुम्ही कुणाला निवेदन देणार आहात किंवा काय करणार? आता आपण प्रांत ऑफिसकडे इथून जाणार आहे, त्यांना आपण निवेदन देणार आहे. जेव्हा हा कायदा त्यांनी लागू केला तेव्हा त्यांनी हरकती पण सगळ्यांकडून मागून घेतलेले. 13,000 लोकांनी तिथं हरकती नोंदवल्या. तरी पण या सरकारांनी काही केलं नाही. आणि ह्याच्या आधी कुठलाही कायदा असू दे, जेव्हा हरकती त्यांनी मागून घेतलेलं एवढे 13,000 कधीच ह्याच्या आधी झाले नव्हते. त्याच्यामुळं सरकारांनी हा कायदा एकतर इथं कायद्याची अंमलबजावणी करायला नको हवी होती, पण आता त्यांनी केलंय. आणि त्याच्यामुळं सगळे जे आज आपल्या सरकारच्या विरोधात आहेत आपण सगळे एकत्र आलोय आणि ह्याचा निषेध आपण करतोय. त्याच्यानंतर जनसुरक्षा हा कायदा नाही, हा सत्ता सुरक्षा कायदा आहे सरकारासाठी. त्याच्यानंतर काय तालुक्यात तुम्ही जनजागृती करणार आहात का? हो, करणार.